मी आता आलो आहे डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी या कॉलेजचे प्रिन्सिपल प्रमोद पाटील सर यांना मी आता आलो आहे. पण सर इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतात. तुम्ही सरांना रिक्वेस्ट केली आहे की आपले सगळे सबस्क्रायबर्स म्हणजे मराठी आहेत, मराठी बोलतात किंवा ग्रामीण भागातले आहेत. तुम्ही सरांना रिक्वेस्ट केली आहे थोडंसं जर आमच्याशी थोडं मराठीमधून कन्व्हर्सेशन करा. सर आपल्याला मराठीमध्ये गाईड करायला सुद्धा तयार झाली आहेत. तर सर आम्हाला पहिले तुमचं थोडंसं शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी प्रमोद पाटील, प्रिन्सिपल ऑफ डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे. माझं शिक्षण PhD इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. आय एम असोसिएटेड विथ दिस इन्स्टिट्यूट सिन्स 2000. ऑलमोस्ट आय हॅव completed 2 decades at this institute. This institute is really progressing and hope I will retire from this institute only. मला या इन्स्टिट्यूटने खूप काही दिलं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करताना मला जो आनंद मिळतोय तो आनंद मला नक्कीच मुलांसाठी आणि मुलांच्या करिअरसाठी त्याचा उपयोग होईल अशी मी आशा बाळगतो. येस सर, थँक्यू. सर आता नवीन फ्रेशर्स येणार आहेत, यावर्षी नवीन ॲडमिशन्स होतील. मग तुमचं काय विजन आहे त्यांच्याप्रती की आणि आम्हाला थोडेसे कॉलेजच्या अचिव्हमेंट्सबद्दल पण तुम्हाला थोडंसं आम्हाला गाईड करा. नमस्कार, मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या इन्स्टिट्यूटबद्दल, हे इन्स्टिट्यूटचं कॅम्पस जर बघितलं आपण तर हे 1983 मध्ये आपले जे विजनरी चेअरमन सर आहेत ऑनरेबल डॉक्टर P.D. पाटील सर यांच्या विजनमधून तयार झालेलं आहे. त्यांनी जे विजन आपल्यासाठी सेट केलेलं आहे ते म्हणजे असं आहे, एम्पॉवरमेंट थ्रू नॉलेज, बेटर एज्युकेशन, बेटर वर्ल्ड. दिस इन्स्टिट्यूट इज बिंग प्रोग्रेस्ड अंडर द डायनेमिक लीडरशिप ऑफ आवर ऑनरेबल सेक्रेटरी डॉक्टर सोमनाथ पाटील सर. दिस इन्स्टिट्यूट हॅज वेल मेंटेन्ड campus, handy plantation, leading to healthy and pleasant environment with all precautionary measures of COVID-19. आपण सर्वजण आता सध्या कोविड-19च्या परिस्थितीतून जात आहोत आणि त्या परिस्थितीला धरून इन्स्टिट्यूटमध्ये जे काही बदल घडायचे असतात ते बदल सुद्धा आम्ही घडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला नक्कीच इथं आवर्जून सांगायचं आहे की ही इन्स्टिट्यूट डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे हे सिटीच्या मध्यस्थानी आहे, जिथून तुम्ही कुठेही सहजरित्या जाऊ शकतात, येऊ शकतात किंवा आजूबाजूला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तुम्ही राहू शकता. दिस इन्स्टिट्यूट ऑफर्स 9 UG programs including some of the programs in emerging areas such as artificial intelligence and data science, automation and robotics. We offers UG programs in computer engineering, information technology, electronics and telecommunication engineering, mechanical engineering, civil engineering, instrumentation engineering. We offers 5 PG programs mainly in mechanical engineering, computer engineering, civil engineering, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि आपल्याकडे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA विथ स्पेशलायझेशन इन HR, फायनान्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटमध्ये आपण सध्या ऑफर करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काळानुसार काही बदल घडायचा असतो आणि तो बदल सर्वांनी आपण अडॉप्ट सुद्धा करायचा असतो. इंडस्ट्रीमध्ये जे काही आता नवीन ट्रेंड्स येत आहेत, सोसायटीमध्ये नवीन ट्रेंड्स येत आहेत, त्या ट्रेंड्सला धरून सुद्धा आपण इन्स्टिट्यूटमध्ये 2 नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत. पहिला कोर्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. दुसरा कोर्स ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सध्या डेटा सायन्स हे किती फास्ट प्रगत होत आहे. रोबोटिक्स सारखा विषय हा सर्वांना आवडीचा आहे. रोबोटिक्स सारख्या गोष्टीसाठी कॉलेजमध्ये या इन्स्टिट्यूटमध्ये आपण काही लॅबोरेटरी डेव्हलपमेंट सुद्धा केलेली आहे आणि ती लॅबोरेटरी डेव्हलपमेंट ही फक्त संस्थेने नाही तर त्याच्यासाठी लागणारा जो काही सपोर्ट असतो इंडस्ट्रीचा, मग त्या इंडस्ट्रीसाठी जो काही सपोर्ट असतो तो सपोर्ट सुद्धा आपण इंडस्ट्रीकडून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी इथं आवर्जून म्हणेन की टाटा ऑटोमेशन लिमिटेड,
PMS रोबोटिक्स ह्या अशा कंपन्या पुढे येऊन आपल्याला रोबोटिक्स लॅब डेव्हलपमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे. रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया MHRD त्यांनी नॅशनल लेवलला एक रँकिंग फ्रेमवर्क तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये भारतातून सर्व IITs, NITs, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स सर्वांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मला खरंच अभिमानाने इथं सांगावंसं वाटतंय की डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे हे पहिल्या 200 कॉलेजमध्ये, ज्याच्यामध्ये IITs, NITs आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन सुद्धा आहेत आणि काही थोडेसे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन सुद्धा आहेत. तर आपण पहिल्या 200 मध्ये आलो, ही खरंच अभिमानाची बाब आहे. आणि याचं कौतुक आपल्या चेअरमन साहेबांनी, वेगवेगळ्या बॉडीजनी, प्रेस आणि मीडियाने सुद्धा केलेलं आहे. रिसेंटली हे कॉलेज बेस्ट कॉलेज अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून. आता हे सर्व रँकिंग बेस्ट कॉलेज अवॉर्ड हे कुठल्या बेसिसवर मिळत असतं, तर हे तुमच्या कॉलेजमधलं अकॅडमिक्स, तिथलं प्लेसमेंट, तिथल्या को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, तिथलं रिसर्च कल्चर, तिथं इनोव्हेशन, इन्क्युबेशन, स्टार्टअप्स या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्यावेळेस आपण एक्झिक्यूट करतो त्या बेसिसवर हे बेस्ट कॉलेज अवॉर्ड आणि रँकिंग त्या इन्स्टिट्यूटचं ठरत असतं. NIRF इज द टॉप मोस्ट रँकिंग इन इंडिया आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. आम्ही तिथपर्यंतच थांबलो नाही, तर आपण जे काही थर्ड पार्टी असेसमेंट असतं इन्स्टिट्यूटचं, जेणेकरून आपल्याला हे इन्स्टिट्यूट ॲक्रिडेट करता येईल, मग ते ॲक्रिडिटेशनसाठी सुद्धा आपण प्रयत्न केला. आणि मला खरंच अभिमानाने इथं सांगावंसं वाटतंय की दिस इन्स्टिट्यूट इज ॲक्रिडिटेड बाय NAAC, National Assessment and Accreditation Council. This is the national agency in India by which they do accreditation and assessment of the institute. I really feel proud to share with you that this institute is accredited by NAAC with grade A, CGPA 3.26, highest in Maharashtra and 4th at national level. त्यासोबत आपण फक्त इन्स्टिट्यूटचं ॲक्रेडिटेशन घेतलेलं नाहीये, तर आपण प्रत्येक कोर्सला ॲक्रेडिटेशन सुद्धा प्लॅन केलेलं होतं. आणि त्यानुसार गेले 15 वर्ष झाले आपण फर्स्ट सायकल, सेकंड सायकल, थर्ड सायकल काही डिपार्टमेंटचे आपण ॲक्रेडिटेशन घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी सुद्धा थर्ड पार्टी असेसमेंट आणि ॲक्रेडिटेशन एजन्सी आहे, त्याचा मी इथं आवर्जून उल्लेख करेल. दॅट इज नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. दिस इज वेल नोन बॉडी ॲट national level in India for accreditation of engineering courses. This is purely technical accreditation body. त्यांना सुद्धा आपण आपले रिपोर्ट सबमिट करून आपल्याला काही कोर्सेसला, म्हणजे मी म्हणेन की 7 कोर्सेसला आपण ॲक्रेडिटेशन मिळवलेलं आहे. आता हे ॲक्रेडिटेशन म्हणजे काय? ॲक्रेडिटेशन हे तुमच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. तुम्ही क्वालिटी एज्युकेशन कसं देता त्याच्यावर डिपेंड करतं. तिथली फॅकल्टी कसं परफॉर्म करते त्याच्यावर डिपेंड करतं. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज काय आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतर तिथले स्टुडंटचं पार्टिसिपेशन ॲट नॅशनल इंटरनॅशनल लेवल, तिथं कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळतं, ह्या सर्व पॅरामीटर्सवर तिथं तुम्हाला ॲक्रेडिटेशन दिलं जातं. होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. द इन्स्टिट्यूट हॅज व्हेरियस स्टुडंट चॅप्टर्स अँड प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या मेकॅनिकलसाठी असेल, सिव्हिलसाठी असेल, कम्प्युटरसाठी असेल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी असेल, ह्या वेगवेगळ्या प्रोफेशनल बॉडीज ॲट नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला काम करतात. तर मुलांचं आमचं पार्टिसिपेशन हे फक्त नॅशनल लेवललाच नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आहे. आमची सुप्रा आणि बहाची टीम ही इंटरनॅशनल लेवलला पार्टिसिपेट करून तिथून आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्राइज सुद्धा घेऊन आलेली आहे. दिस इन्स्टिट्यूट हॅज the ecosystem for inculcating a tradition of innovation driven entrepreneurship in faculty and students. तर एंटरप्रेनरशिप हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप जोमाने प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच विद्यार्थ्यांना इथं सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज, लॅबोरेटरी असेल, मग लायब्ररी असेल, रिसर्च फॅसिलिटीज असतील किंवा इनोव्हेशन करण्यासाठी जे काही फॅसिलिटीज असणार आहे त्याच्यासाठी इथं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे. इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच फक्त नव्हे तर सेक्शन 8 कंपनी सुद्धा आम्ही फॉर्म केलेली आहे. ज्या सेक्शन 8 कंपनीच्या माध्यमातून स्टुडंट्स मे इंटरॅक्ट विथ व्हेरियस इंडस्ट्रीज विच आर असोसिएटेड विथ
अवर DPU इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर. मग हे सर्व एक्सपोजर देताना नक्कीच विद्यार्थी हा फोकस असणार आहे. आमच्याकडे फॅकल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची फॅसिलिटीज आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहे आणि त्याचा फायदा जो कोणी विद्यार्थी आमच्याकडे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेऊन येईल त्यांना सर्वांना हा फायदा मिळणारच आहे. करंट बॅचचे विद्यार्थी नक्कीच मी म्हणेन ऑल स्टुडंट्स आर हॅपी ॲट दिस इन्स्टिट्यूट अँड आय अश्युअर दॅट ऑल स्टुडंट्स अँड फॅकल्टी मेंबर्स अँड नॉन टीचिंग स्टाफ विल बी सेफ ॲट दिस इन्स्टिट्यूट. So thank you very much. Wish you all the best and thank you very much. थँक्यू सर. तुमच्या गायडन्समुळे नक्की माझ्या सबस्क्रायबर्सला कॉलेजबद्दल जर माहिती मिळालीच आहे आणि तुमचा जो व्हॅल्युएबल गायडन्स होता त्यामुळे नक्कीच ते त्यांच्या फ्युचरमध्ये सुद्धा ग्रोथ करतीलच. थँक्यू सो मच. तर मी आता आलो आहे आमच्या कॉलेजचे डीन अकॅडमिक्स उर्मिला पाटील मॅम यांना भेटायला. आपण इंट्रोड्यूस करण्याच्या आधी एक मॅमची थोडं शॉर्ट इंट्रोडक्शन मॅम करूनच घेऊ. मॅम. धन्यवाद यश. मी डॉक्टर उर्मिला पाटील. मी येथे डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी येथे इसवी सन 2000 पासून लेक्चरर म्हणून कार्यरत आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी हा डीन अकॅडमिक्सचा कार्यभार सांभाळत आहे. गेली 4 वर्षे आम्ही कन्सिस्टंटली आमच्या रिझल्टमध्ये वाढ होत आहे आणि आमचे विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमधून मुलं क्रमांक येत आहेत. तर दुसरा क्वेश्चन असा आहे की मला आता माहिती आहे की ही इन्स्टिट्यूट खूप जुनं आहे. हो. मग याची स्थापना कशी झाली किंवा याची हिस्ट्री कशी आहे याबद्दल थोडी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल का? 1998 मध्ये आपण इथे डॉक्टर सर चान्सेलर ऑफ DPU त्यांनी विमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज विमेन्स एम्पॉवरमेंटच्या दृष्टीने त्यांनी हे कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर वाढता प्रतिसाद बघून या कॉलेजचं विमेन्स कॉलेजपासून कोएड कॉलेज करण्यात आलं आणि एक याला इतका चांगला प्रतिसाद मिळत गेला की पहिल्यांदा इथे 5 बेसिक ब्रांचेस होत्या पण आता जवळपास 9 UG ब्रांचेस आहेत. 4 ठिकाणी PG आणि MBA कोर्स आहेत आणि PhD साठी पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड रिसर्च सेंटर देखील आहे. तर कोएड कॉलेज पासून या रिसर्च सेंटर पर्यंत या कॉलेजची ग्रोथ होत आली आहे आणि यासाठी नक्कीच आम्हाला डॉक्टर PD पाटील साहेब आणि सेक्रेटरी डॉक्टर सोमनाथ पाटील साहेब यांचा कायम पाठिंबा प्रत्येक इव्हेंट ऍक्टिव्हिटीजसाठी मिळत आलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही आता या स्टेजपर्यंत पोहोचलो आहे. मुलांचा आमच्या विद्यार्थी हे कन्सिस्टंटली SPPUच्या रँक होल्डरमध्ये आहेत आणि PGला देखील आम्हाला खूप भरघोस प्रतिसाद मिळतो. येस मॅम. आणि आता तुम्हाला माहिती आहे की कोविड सिच्युएशन होती, पूर्ण लॉकडाऊन झालं, मग त्यामध्ये तुम्ही मुलं ऍज अ अकॅडमिक डीन अकॅडमिक तुम्ही कसं मॅनेज केलं? स्टाफ असेल, स्टुडंट्स असतील, सगळे आपापल्या गावाकडे गेले होते, कोणाकडे मोबाईल्स असतील, हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करू शकले? हा काळचा आपल्या सगळ्यांसाठीचा खूप अवघड काळ होता. 22 मार्चला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं त्याच दिवशी इमिजिएटली बिफोर लिव्हिंग द कॅम्पस आमची सगळ्यांची फॅकल्टी बरोबर मीटिंग झाली आणि या लॉकडाऊन पिरियड लवकर संपणार नाही हे साधारण गृहीत धरून आम्ही मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन लेक्चर, प्रॅक्टिकल, सबमिशन आणि टेस्ट त्याच्या अरेंजमेंट इमिजिएटली त्याच दिवशी केल्या आणि नंतर आम्ही ऑनलाईन सेशनमध्ये सगळे मीटिंग्स घेत होतो आणि मुलांना ऑनलाईन लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स ह्याचा आम्ही आढावा घेऊन त्यांचे प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन कसं पुढे आपल्याला हे त्यांचं टीचिंग थांबणार नाही, त्यांचं लर्निंग थांबणार नाही यासाठी आम्ही हव्या त्या सुविधा पुरवत होतो. जसं की आपल्याला माहिती आहे बरेचसे आपले विद्यार्थी हे ग्रामीण भागातून किंवा रिमोट लोकेशन्स मधून आहेत जिथे कम्प्युटर्स किंवा नेटवर्क अवेलेबिलिटी ही खूप कमी आहे. अशा मुले टीचर्सना फोन करून आम्हाला फोन करून त्यांचे प्रॉब्लेम्स कळवत होते. मग हे लक्षात घेऊन आम्ही नोट्स बनवल्या आणि टीचर्सच्या नोट्स आम्ही त्यांना रजिस्टर्ड पोस्टनी कुरिअरनी या मुलांपर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर आम्ही MCQचे क्वेश्चन बँक तयार केले होते फॅकल्टीने, ते देखील पाठवण्यात आले. त्यामुळे जरी या मुलांना ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता आला नाही तरी त्यांचं लर्निंग थांबणार नाही, त्यांना परीक्षेच्या दृष्टीने त्यांचं प्रिपरेशन होईल
ही पूर्णतः काळजी घेण्यात आली होती. तसेच काही प्रॅक्टिस सेशन्स टेस्ट जे आम्ही अरेंज केल्या होत्या त्याला आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो या विद्यार्थ्यांना की जिथे तालुक्याच्या ठिकाणी त्यांना नेटवर्क अवेलेबल होईल किंवा जे काही इंटरनेट सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही या परीक्षा द्या, की ज्यामुळे त्यांना प्रॅक्टिस मिळेल आणि ऑनलाईन परीक्षांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स हा चांगला होईल. येस मॅम. आणि आता ॲज अ डीन अकॅडमिक्स नेक्स्ट 4 इयर्स इथून जे काही नवीन ऍडमिशन होणार आहेत किंवा हे जे फ्रेशर्स येणार आहेत यांच्यासाठी तुम्ही कसा प्लॅन केलाय? आणि मी असं मलाही माहित आहे मी या इन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, हो. तर फर्स्ट इयर आपल्याकडे थोडंसं स्ट्रिक्ट असतं किंवा फर्स्ट इयर कडे मुलांकडे खूप लक्ष दिलं जातं. ऍज अ डीन अकॅडमिक्स तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करणार आहात आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय नवीन नवीन या कॉलेजमध्ये आता सुरू करताय किंवा काय काय प्लॅन्स आहेत? बरोबर आहे यश. पण हा स्ट्रिक्ट असं नाही मी म्हणणार. हा यांच्यासाठी मुलं जेव्हा प्रोफेशनल कॉलेजमध्ये येतात, फर्स्ट इयरला येतात, तेव्हा ती त्यांच्यासाठी ट्रान्झिशन फेज असते. 12वी पर्यंत मुलं ही त्यांच्या आई-वडिलांच्या बरोबर एका सुरक्षित वातावरणात आणि जिथे त्यांना पूर्ण सपोर्ट असतो, सगळे कोचिंग क्लासेसमध्ये जात असतात, आई-वडील सगळी बाकीची काळजी घेत असतात. त्यातून एकदम ते इंडिपेंडंट होऊन प्रोफेशनल कॉलेजला येतात. अशा वेळेला विद्यार्थी हे कुठे अडकू नयेत किंवा आउट ऑफ द वे जाऊ नयेत यासाठी थोडंसं त्यांना एका जशी शाळेची शिस्तबद्धता असते त्याप्रमाणे शिस्तबद्धता आपण फर्स्ट इयरला ठेवतो. त्यामुळे मुलांना फायदा असा होतो की त्यांना जे काही आपण मुलांच्या अकॅडमिक्ससाठी प्रयत्न करत असतो, टीचिंग लर्निंग असेल किंवा असेसमेंट असेल, सबमिशन असेल. सबमिशन हा पार्ट इंजिनिअरिंगमध्ये अचानक नवीन येतो त्यांना. त्याचं महत्त्व त्यांना शेवटी जर कळालं तर सबमिशन करताना खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यामुळं मुलं डिप्रेस होतात किंवा त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. तर तो होऊ नये म्हणून आधीपासूनच त्यांना आपण व्यवस्थित टाइम लिमिट्स देऊन वेळच्या वेळेला त्यांचं कम्प्लिशन सगळ्यात कसं होईल. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट इयरसाठी वीकली टेस्ट हा एक खूप चांगला उपक्रम करतो. जो काही आपण अभ्यासक्रम एका आठवड्यात शिकवतो त्याच्यावर एक शॉर्ट टेस्ट आपण दुसरा आठवडा चालू व्हायच्या आधी म्हणजे सोमवारी आपण ती वीकली टेस्ट घेतो आणि यामुळे रिझल्टमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. मागच्या 3-4 वर्षात आम्ही हा वीकली टेस्टचा उपक्रम हे करत आहे. त्यात रिझल्टमध्ये आम्हाला कन्सिस्टंटली इम्प्रूव्हमेंट दिसत आहे आणि हे खूप स्क्रुपसली चेक केलं जातं आणि त्याचा फायदा त्यांना फायनल इयरच्या एक्झाममध्ये होतो. टाइमली सबमिशन देखील होतं आणि त्यामुळं ते अभ्यासाच्या जो काही PLs हा पिरियड असतो. इंजिनिअरिंगला मुलं बरेचदा PLs मध्ये अभ्यास करतात, पण आपण फर्स्ट इयरला कंटिन्युअस स्टडी हा इम्पॅक्ट त्यांच्यावर करतो. त्याचा फायदा कदाचित तुलाही आता होत असेल. येस मॅम, थँक्यू. तुमचं हे सगळं वेल प्लॅन शेड्यूल असेल किंवा फर्स्ट इयरकडे थोडंसं जास्त लक्ष देणं असेल किंवा तुमचे हे जे काही फ्युचर प्लॅन्स असतील तेव्हा नक्की अपकमिंग बॅचेस जसा आमचा रिझल्ट चांगला आहे तसं नेक्स्ट अपकमिंग बॅचेसचा सुद्धा नक्की रिझल्ट चांगला येईल. आणि थँक्यू मॅम तुमच्या सपोर्टसाठी सुद्धा. थँक्यू.